महेश ऐक ना, घरच्यांना माहित पडून गेले की आपण पळून आले. घरचे लई डेंजर आहे माझे. आणि आपल्या दोघांकडे पैसे पण नाहीये. आपल्याकडे पैसेच नाही, आपण लग्न कसं करणार आहे? माझं तर काहीच डोकं काम करत नाही. कर काहीतरी प्लीज. काय करू नेमकं मला समजा नाही. ऐक ना, तुझा एखादा मित्र असेल ना इथे. हॅलो. अरे बोल ना. अरे अतुल, आम्ही इथं आळंदी मध्ये आलोय. अरे कशा काय करता? अरे त्यामध्ये लग्न करायचं होतं, त्यासाठी आलो होतो, पण इकडे कोणीच ओळखीच नाही आमच्या. अरे येड्या, अगोदर सांगायचं ना, आम्ही आळंदी मध्ये आहे ना भाऊ. तो आळंदी मध्येच आहे का? हा मला लोकेशन टाकतो का कुठे यायचं? बरोबर, तुला लोकेशन टाकतो, तिथे या. बरोबर. हा. अरे मला आधी सांगायचं ना, तुमचा असा प्रॉब्लेम आहे. अरे इथं आपल्या आळंदीमध्ये रिद्धी सिद्धी नावाची एजन्सी आहे. इथं ना लव्ह मॅरेज रजिस्टर पद्धतीने लग्न होतं आणि ना हिंदू आणि बौद्ध वैदिक पद्धतीने लग्न करून दिलं जातं. इथं काही डॉक्युमेंट्स लागतील का? डॉक्युमेंट थोडेफार लागणार ना. मुलीचे आणि मुलाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 10वीचा दाखला आणि तुमचे 3 फोटो आणि तुमचे 3 साक्षीदाराचे 3 फोटो आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, बस. इथं पुढे काही अडचण येणार नाही? उद्या चालून तुम्हाला अडचण यावं नाही म्हणून, मुलीची नोटीस यावं नाही म्हणून तुम्हाला पोलीस प्रमाणपत्र देतात येईल. आणि तर तुम्हाला लग्न करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा.